नवरदेवाचे मामा वराडी मंडळीची काळजी करावी लवकरात लवकर नवरी मुलीला बोलवा की भाई सगळ्यांनी इकडे बघा आधी ब्लॅक आणि ब्लॅक आपण आलतो तेव्हा खाली होता अर्ध्यावरी आलता फक्त क्वांटिटी बोल आहे क्वांटिटी बांगडा पण मिळेल बांगडा पण जास्त का पोरं जास्त आपलं एक्स्ट्रा पीस राहिले हा हा द्या हा मधला हा बस डील डन घ्या 2200 रुपये उद्या येणार उद्या अजून तुमच्याकडेच येणार दुसरीकडे कुठेच जात नाही आम्ही तुमच्याकडेच येणार उद्या पण तुमच्याकडेच येणार आम्ही पुढे मागे करू नका हा का आम्ही 2 दिवस आम्ही 3 दिवस राहिलाय तुम्ही देणार त्यामुळे तुमच्याकडे आले ते नाही देणार तिकडे नाही गेलो हा परवा पण उद्या पण आम्ही इथंच येतो परवा पण आम्ही इथंच येणार आहेत परवा बी तुमच्याकडेच येतो तुम्ही द्या परवा दिवशी आम्हाला पुण्याला पण घेऊन जायचे उद्या परवा इथंच येणार आहेत आम्ही घेऊन जाणार आहे टेस्ट नाही दिले 20 पीस आले ते काय झालं ते आपण दिलं का कट करायला कुठे ते तिकडे चला त्यांच्याकडे कुठे ते त्यांच्याकडे चला तिकडे ते मासे हे बघत असतात संकेत मग 3 द्या म्हणा आम्हाला काय झालं घेतलं अजून 100 तेवढं 3 द्या मग 100 दिले येते बरोबर तुम्ही 3 पीस बी दिले नाहीत अजून बघू नका 100 रुपयाकडे बघू नका थांब ना त्या 3च्या ऐवजी 2 द्या पण मोठे द्यायतले मग मोठे द्या ना 2 द्या मग मावशी तेच द्या 2 तेच द्या 2 नाही हा ह्यातले द्या 2 आता तुमचं मान राखलं का नाही आम्ही 100 रुपये राखलं का नाही द्या ह्यातले 2 द्या बार्गेनिंग करणारं पोरग बरोबर तुमचं मान राखलं का नाही आम्ही नाही ह्यातले बरोबर 2 आता पक्के गुरु आहेत उद्या पण यायचंय तुमच्याकडे आम्हाला येते नाही 2 द्या ह्यातले ऐका तुम्ही 2 द्या 2 अहो येते घेऊन जायचं आम्हाला उद्या पण यायचंय परवा पण यायचंय खात नाही कोण आता हे डोका ठेवू नका पार्सल घेऊन जायचं हे डोक्यात ठेवा हा मग तुमच्याकडेच येणार आहे आम्ही नाही ह्यातले 2 द्या आता बरोबर आहे आम्ही हाताने घेऊ शकत नाही ते बाकीचं झालं ह्याचं सांगा आता काय ह्यातले 2 द्या तुम्ही बरोबर आता पार्सल अजून एवढीच आहे एवढी पोरं बी मोठी नाहीत बारकीच आहेत 2 द्या आज तुमचा मान राखला का नाही आम्ही किती रुपयासाठी तुम्ही हे करायला
उद्या पण यायचंय. तुम्ही 100 रुपयासाठी पुढचं पार्सल द्या. बरं घ्या ते घेते द्या द्या चला द्या जाऊ द्या. द्या द्या, सगळं द्या आता. हा. येतो परवा दिवशी परत न्यायचं पार्सल. पैसे पैसे तर घ्या की. नाराज होऊ नका. फोटोशूट चालू आहे प्रवीण तात्याचं. बस कोळंबी हात लावायचं ना काय हात लावायचं नाही हो कशाला. थांबतो का ते धंदा करा त्यांचा? हा थांबतो का? तर थांब. चालणारच नाही तू दे मला. चालणारच नाही काही नाही सुट्टी नाही दोन आणले ना. खाली पडले खाली पडले. याव द्या इधर. हाताची गाडी काय घातली तू? आणि तर काय आहे का कॅश? होय रे कॅश आहेत का? बर्फ वाया नाही गेला पाहिजे. लिबली बिली 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 मीठ घ्या. मीठ कुठं मीठ टाकायचं. लगेच नाही घ्यायचं. मीठ टाकायचं पटकन. आहेत का सुट्टे? 10 रुपये सुट्टा. गाडीतली अवस्था बघा. ह्या 2 बॅगा त्यांनी 2 बॅगा घेतल्यात. हे सगळं पाठीमागे बघा सामान. ती बॅग दे. सकाळपासून काय खाल्लेलं नाही. पहिलं वडापाव. या वडापाव खायला. आपण पोचलो तर दिव्यागरमध्ये सविता कॉटेजला. आपल्या गाड्या वगैरे पार्क केलेलं आहे आणि आपली तिकडची वरची रूम येते बघा. आता चाललं आपण वरती. आपला 2 दिवसाचा स्टे त्यामुळं भरपूर एन्जॉय करायचं आपल्याला. बाकीच्या रूम पण फुल आहेत. मस्तपैकी 2 दिवस एन्जॉय. इथं पाठीमागं पण बसायला जागा आहे. हे बघा इकडं पण हे जेवायचे वगैरे सोय. इकडं पाठीमागं पण तिकडे बसू शकतो आपण संध्याकाळी वगैरे चिल करायला. आणि ही वरती रूम गेल्या वेळेस आलो होतो त्यावेळेस ह्या रूममध्ये राहिलो होतो आम्ही. आणि आता आहे ती एकदम इकडची कडची रूम आहे. मोठी भरपूर 10 जणांसाठी आहे ती. हॉल आहे. बाकी शेजारी वगैरे असं. आणि हे बघा हे हॉल वगैरे. ह्या इथे पण बाहेर मस्तपैकी बसायला जागा आहे हवेशीर. इथलं बाहेरचा पण व्ह्यू घेऊ शकतो. मस्तपैकी मोदक घेऊ मोदक पण घेऊ. काय करायचं? सेल्फी काढा सर्वांची एक मिनिट. हो एक सेल्फी काढा. एक सेल्फी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण आलोय दिव्यागरला फिरायला. आज आहे 1 जानेवारी 2025चा पहिला दिवस. आपण सकाळी चालू आहे दिव्यागरला फिरायला. तर वर्षाचा सुरुवात आपण दिव्यागरच्या बीचने सुरुवात केलेली. तर सकाळी आलो आहे, जेवण वगैरे केलं, मासे वगैरे घेतले. तो व्हिडिओ टाकतोयच आधीच. आणि बाकीचे आम्ही पोरं आलो आहे सगळी. आता तर आलो आहे बीचवरती आम्ही. सनसेट वगैरे झाला 2025चा सनराईज आणि सनसेट आम्ही बघितलेला आहे पहिला दिवस. तर होप सो की 2025चं वर्ष आपल्या यूट्यूबसाठी चांगल्या पद्धतीने जाईल असं. आणि आपलं एक फर्स्ट मॉनिटाईज आहे ते झालेलं आहे. आणि 4000 तासाचा वॉच टाईम ते लवकरच कंप्लीट होईल. व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर बघितले तर. त्यामुळं व्हिडिओ पटपट सगळ्यांनी बघा. लाईक शेअर कमेंट करा. आणि आता इथून पुढचं आपला काय प्लॅन वगैरे कसं असते. आपण आज उद्या आणि परवा दिवशी 3 दिवस आहे कोकणात दिव्यागरला फिरायला आलो आहे. तर पोरांची मज्जा वगैरे कसा एन्जॉय करते आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला आता जाऊया. जेवणाचे वगैरे मासे वगैरे आपण घेतलेले ते हे करणार आहे. बघा इथं चालू आहे फोटोशूट. दिस इज अ प्रवीण तात्या. दिस इज बहार से भीतर. ह्यांचा पण यूट्यूब चॅनल आहे. ह्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा. आणि ह्यांचा नाही आहे त्यामुळे ह्यांचं काय सांगत नाही मी. आणि बाकीचे पण पोरं आहेत अजून, ती कुठे गेलेत ते माहीत नाही आहे. असतील येतच कुठेतरी. सगळेजण फोनवर लागलेत, बोलत आहेत फोनवर. बघा व्ह्यू कसा दिसतोय, शांत एकदम असं. गर्दी नाही एवढी
पण तरी मस्त वाटतंय. आणि इथं बघा रीलचं शूट चालू आहे. संकेत सिनेमॅटोग्राफर आहे ते, संकेत धावर आहे बघा. वापरे अँगल. आणि हे मॉडेल आहे बघा, मॉडेल आले 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 गाडीने कांड केलं. आम्ही सगळे झोपलो होतो मगाशी. गाडी आलाय गेलाय बीचवरती, पाण्यात गेलाय, एकटाच गेला, पडलाय पाण्यात. मोबाईलचा डिस्प्ले गेलाय त्याचा. आता ऋतुराज कसं वाटतंय मग आता मोबाईल आपल्या पाण्यात पडलाय तर? हा पाण्यात होतंय मला. आणि ह्या गाडी आल्यापासून आहे ना, आल्यापासून त्याचं नुसतं फोनवर बोलणं चालू आहे. बेबी तुमने खाना खाया, बेबी तुमने सोना. गाड्याचं लग्न जमलंय. आल्यापासून नुसतं फोनवर लागलं आहे बघा. इथं पण आलं नुसतं लव बिव चालू केलंय बघा. लव काढतोय, कुठं नाव काढतोय बायकोचं. आल्यापासून ह्याचं तेच चालू आहे बघा. स्टार पीस सापडलंय, दाखवतंय तिकडे. व्हिडिओ कॉल केलाय गाड्याने. ब्लॉग हॅपी न्यू इयर. हा बघा ह्यानी काढलाय मासा. आताच जस्ट फिनिश केलाय. कोणाला पाहिजे असेल तर, किंवा मातीच्या तुम्हाला काही वस्तू बिस्तू बनवून पाहिजे असेल तर ह्याच्याकडे बनवून भेटतील. आंघोळ वगैरे झालेली आणि आता आपण मॅगी करतोय. पोराची आईश बघा, आईश आरसा धरा एक जण. गॅस आणायचा असा आणि मॅगी करून खायची. नाश्त्याचे 400-500 रुपये वाचतात. बजेट पार्टीचा. नवरदेवाचे मामा वराडी मंडळीची काळजी करावी. लवकरात लवकर नवरी मुलीला बोलवा की. नवरदेवाचे मामा नाराज दिसतात. मामाला फिट करा, एक डबा द्या. बारक्या मामाला आरएक्स द्या. लवकरात लवकर ताबडतोब. कुठं भेटलं हे महत्वाचं नाही, त्यांच्या जागा जुगाड केलं हे महत्वाचं आहे. काय वाटलं? टाइम सांगतोय का लग्नाची वेळ निघून झाली का? खूप छान वाटलं आहे. आणि काळे परिवारातर्फे सर्व वाघमारे आणि गुरु आणि गुरु या सर्व मंडळींचे सहर्ष स्वागत करत आहेत. काही शक्यता नसताना लग्न होत आहे. देवाच्या कृपेने सर्वांना नाही होणार. तुझ्याकडे लग्नाला बोलवणार तो. आज या शुभ मुहूर्तावर रसिका आणि उत्तरेश्वर या शुभ कार्यात सर्व गुरु परिवाराने भरभरून आशीर्वाद दिल्याबद्दल तमाम गुरुवासियांचे धन्यवाद. आलेल्या सर्व वाजंत्री मंडळी यांनी लवकरात लवकर तयारी ठेवणे. शेवटची मंगलाष्टिका चालू आहे. उत्तरेश्वर आणि रसिका यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही चाललो आता जेवायला. दुपारचं जेवण, दुसरा दिवस. मी, गणपत, उतरे आणि प्रवीण आहे. बाकीचे येतात रिक्षामध्ये पाठीमागं. आणि हे बघा दिस इज प्रवीण. यू नो प्रवीण? एव्हरीवन नो.
आपण आता काहीतरी खाणार आहे, चिकन वगैरे असंच. 2 दिवस झालं मासे वगैरे खातोयच, पण आज पण तेच खाणार आहे. सो लेट्स गो. देखते रोटी खाने का आज, तंदूर रोटी खाने की इच्छा हुई सबको की, इसलिए तंदूर रोटी खाना है. आलोय तात्याचा ढाबा आहे. हे अवधूत त्यांच्या तात्या, अवधूत ना त्यांचे तात्या आहे ते. हे अवधूतचा मामा आहे, त्याचा तात्या आहे हा. त्यांचा ढाबा आहे. कोकणामध्ये आता चालू केलं आम्ही, जस्ट चालू केलं. यांची आयडिया. मराठी माणसाला सपोर्ट करा. हां चालू करा. तुम्ही जरा माहिती घेऊन बोला. कोकणामध्ये आता चालू केला होता आम्ही तात्याचा धाबा. माझंच लहानपणीचं नाव होतं, त्याच्यावरून आम्ही तात्याचा धाबा चालू केला आहे. पण पूर्णपणे आयडिया ह्याची आहे, नाव फक्त माझं आहे आणि स्पॉन्सर आपले गणेश गुरव असे आहेत. आणि यायचं कारण की उत्तर गुरव तो पलीकडला बसला आहे बघा, तर त्याचं लग्न आहे, त्यांनी आता सगळ्यांना स्पॉन्सर केलं आहे. आणि हे फक्त इकडनं सगळं स्पॉन्सर झालेलं आहे, उत्तरेश्वर गुरव यांनी केलेलं आहे. एकंदरीत विषय असा आहे की तो म्हणतो अजून पुण्यात जाऊन बॅचलर पार्टी म्हणते, बॅचलर पूर्ण त्याच्याबद्दल तर बोलू, बॅचलर पार्टी देणार आहे म्हणतोय. तर मामा म्हणले तुम्ही लवकर ठरवा, आम्ही मुंबईवरून रिक्षा घेऊन येऊ शकतो. काय म्हणतोय? कोकणामध्ये आलो आहे तर उत्तरेश्वरला आम्ही असं ठरलं तो पार्टी तर देणार आहे, पण आम्ही गडंगण जेवण दिलं उत्तरेश्वरला. तिकडे उत्तरेश्वर बघा, गडंगणची पार्टी आहे उत्तरेश्वरच्या. तर ते उत्तरेश्वर आहे तिकडे नवरदेव, तर ते गडंगणला त्याला नवरा बायको लागतात ना. पण आता व्हिडिओ कॉल करणार आहे, बायकोला तो घास भरवणार आहे. तर आता आपण आलो तात्याच्या ढाब्यामध्ये जेवायला. ह्यांचा तात्या, हा तात्या आहे, त्याचा ढाबा आहे. तर आपण चिकन हंडी सांगितली, रोटी आणि त्याला एक व्हेज थाळी सांगितली. बघू ते टेस्ट वगैरे कशी आहे काय ते. पहिल्यांदा आलो आपण इथं जेवायला. तर जेवू आणि भेटू मग. आपल्याला इथे परत एका बीचवरती, आरावी बीचवरती संध्याकाळी 4 वाजता फोटो सेशन आहे तिथं प्री वेडिंगचं. याचं प्री वेडिंग ते सिंगल व्हिडिओ कॉलवरती तिकडून ते फोटो काढणार, दाखवणार आहेत आम्हाला. आम्ही इकडे व्हिडिओ कॉलवरती त्याचे फोटो दाखवणार आहे. मेकअप पण आलाय सोबत. आणि आता उकडीचे मोदक मागवले होते आपण, गरम गरम असे बघा. कोकणी मोदक नाही खाल्ले तर काय मग, बरोबर आहे का नाही? चला मग आता आपण खाऊया. गणपती बाप्पा मोरया. गणपती मित्र ते मामा ये मामा मी बी दाखवायचे लोटलाय मोदकासाठी. तू बोल की फोनवर. मोदक खायचं सोडून फोनवर बोलतोय. पीठ जरा जाड झालं, सांगू नका अंगावर. पीठ लागून बसले, पीठ जरा जास्त झालं, उठून बसले. पीठ जरा जास्त जाड झालं बाहेरचं ना सांगते. तर आता आपण निघालोय शूटसाठी आरावी बीचला. सगळी पोरं तयार वगैरे झालेली आहेत. आपली रूम तर तुम्ही बघितलीच सकाळी व्हिडिओमध्ये आधी स्टार्टिंगला. तर आता आपण निघालोय शूटला आरावी बीचला. दिवेकरपासून आहे 15 मिनटाचा रस्ता आहे. तर तिकडं जायचं आता, शूट करायचं, फोटोशूट वगैरे असंच पोरांचे. इथं गेलो थोडंसं, बाहेर कुठे गेलोच नाही, त्यामुळे आपलं म्हटलं जाऊन यावं तिथं शूट करायला. तर आता गाण्याने गाडी घेतली, गाणे चालवतो गाडी आणि रिक्षा आपला. तर सगळे पोरं आवरलेत, जाऊ भेटूया तिकडं. बीच सड़क पर नाच कर फील करो. आपण पोचलो आता बीचवरती.
तर इथं सीन बघा तुम्हाला दाखवतो. गर्दी नाही काय नाही, एकदम एक नंबर बीच लोकेशन आहे ती. ह्या बीचचं नाव आहे आरावी बीच. हे बघा तिकडे बघा लोकेशन पूर्णपणे मोकळा, एकदम गर्दी नाही काहीच. नारळाची झाडं ही. नंतर तिकडं आम्ही गेलो होतो लास्ट टाईमला. एक नंबर आहे तिकडं. फुल असं एक 2 दगड आहे, त्यांच्यामधून थोडीशी एक दरीसारखं आहे, त्यातून फुल लाट आली की पाणी असं वरती येतं, आवाज येतो. एक नंबर आहे तिकडं पण. आणि पोरांचं झालं आता फोटोशूट चालू. सनसेट पण हा बघा. इथं पक्षी वगैरे सगळं हा बघा, दगड वगैरे इथं एक नंबर. आणि इकडं रीलचं शूट चालू आहे. तांब्या रील शूट करतोय आणि इकडं मॉडेल. मेकअप दादा आहे तिकडे पाठीमागं. बघ ते तिकडे गेले ते बघ, त्यांना पट्टे. आपण आज इथं सगळं पाणी होतं माहिती ना. इकडून गेलो आपण कडे गेलतो तिकडून दगडावरून त्या. ते इथं पण पाणी नसतं ना, ते आता दरीत त्या आवाज येत होतो, आपण बघत होतो बघ. ते इंस्टावरती जे फेमस रील ते तिकडून दिसतो तो यू आहे तिकडचा वरचा, त्या डोंगरातला बघ तू. हाय काळ, दुसऱ्याने पोज घेतली ना लगेच स्वतः पोज चोरून घेते. दुसऱ्याचं मफलर पोराचा स्ट्रगल बघा, स्ट्रगल पोराचा. बाबो जसं काय गाणं प्री वेडिंगला आलाय त्यांनी बॅगच आणली आहे बघा ही. आणि अजून एक बॅग कुठे रे? आम्ही कुठं आलोय बघा आता लोकेशन. मग असे बीच दाखवलेला तो तिकडून इथं आलोय. तिथं मग असे सगळे व्हिडिओ वगैरे काढले, फोटो वगैरे. हे बघा सगळं समुद्राचं पाणी इथं. ते काय म्हणतात त्याला, तामिनी घाटात आहे बघा ते MBA वाली प्लस वाली. आता ते रील्स वगैरे व्हायरल होते ते तसं लोक आहे का नाही सीन सगळा. दगड वगैरे मस्तपैकी एकदम. आणि समंदर किनारे किनारे पेठे रे असा डायलॉग आता मला आठवायला लागला इथं. एक नंबर. हा जबरदस्त. दाखव काय झालंय. फोटोच्या नादात बघा पोर पडली बार खाली. साल्ट निघाली तरी चालतील पण मृतबाना कमी झाला पाहिजे. काय पाम्या प्रवीणचा असिस्टंट आहे हा बघा. बॅग घेऊन फोटो काढायला मफलर वगैरे आणलाय. इथं आज स्टे करणार आहे हे दोघं जण नाईट कॅम्पिंग. आणि सकाळचा आहे तो यू ह्यांना कॅप्चर करायचा आहे.
मॉर्निंग मित्रांनो, आज आहे दिवस तिसरा आणि आपण आले आत्ता दिव्यागारच्या बीचवरती परत एकदा. आज आपला आहे जायचा दिवस. आता आपण चाललोय फोटोशूट करायला परत एकदा. पोरांची परत फोटोशूट आहे, तर फोटोशूट करायचं. इथून परत जायचं आपल्याला मासे घ्यायला, त्या आरावी बीचवरती एकदा जायचं परत, आणि परत बॅक टू पुणे पवेलियन. तर आता आलो आपण इथं, थोडं शूट करतोय. पोराबिरांचे फोटो काढायचे आहेत. संख्या वगैरे ते काहीतरी राईड करतात ते, आणि त्यांचं दोघांचं परत फोटोशूट वगैरे चालू झालं आहे. काय नाही त्यांचं. येस सर ओके सर ओके. तर बघा गाडी घेऊन आले तिथंच तशी शूट वगैरे करते. आपलं ब्लॉग चालू आहे. मी काही जास्त फोटो काढले नाही. आणि आली या बघा गँगी. तर अशी पोरांची मज्जा चालू आहे सगळ्यांची. आणि गाणे एकटं इथं उभा राहिला, त्याचा कारण फोटो काढायलाच नाही. आता फोटोग्राफरच त्याला अवेलेबल नाही आहे. फोटोग्राफर गेला त्याचा राईड करायला, आणि ह्यांचा फोटोग्राफर आहे. त्यांनी दोघांनी साठलोट केलं आहे, आणि 5 फोटो काढले की त्यांनी 5 फोटो काढायचे. ओके सर. हा, तो नवरदेव बघा सगळ्यात बिझी माणूस आहे ट्रिपमधला, सगळ्यात बिझी माणूस. आल्यापासून इथं मोबाईलवरती. बापरे खचक खचक चालू. खिसिक 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 खिसिक. थांब ऋत्या, परत आले उठ नको वर लगेच. हा लगेच जाऊ पटपट, बाकीचे पण. बरं बंद बघा, आलाय का? आणि ह्या दोघांनी असे मिळून 1760 फोटो काढलेले. 1760 फोटो काढलेत. एक गडी तर रुसलाय तिकडं, फोटो काढत नाही म्हणून. आणि तिकडे बघा पोच पोच कसे सांगतात. शाहरुख खान, दिव्यागरचा शाहरुख खान, ए स्वस्तातला शाहरुख खान.
राणे दाखवतो हे माझं, हे मामाचं, हे प्रवीणचं. हॅपी बर्थडे प्रवीणच्या. आज कोणातरी एक स्पेशल माणसाचा बर्थडे, सो त्यामुळे हे हॅपी बर्थडे त्यांनी विश केलेलं आहे. सो हॅपी बर्थडे फ्रॉम. हा हे कोणाचं आता आरती तो उभा राहा की. अरे पलीकडनं उतरा पडन नसते जा तू धरून. आता आपला कल्टी मारायचा टाइम झालेला आहे. आता आपण निघाले पुण्याला. आता इथून जायचं पहिल्यांदा बरत खोला, तिथं मासे घ्यायचे संख्याला, प्रवीणला, मला. तर तिथं आपण मासे वगैरे घेणार आहे आणि सगळं आपण चेकआउट केलेलं आहे. चेकआउट म्हणजे रूम तर सोडली आता, जस्ट खाली गेले सगळे, चेक वगैरे गेले का काय काय राहिले काय नाही ते. आणि आता पुन्हा घेणार आहे लगेच घरच्या प्रवासाला मासे घेऊन. दिस इज माय बॅग. दोनच कपडे घातले होते काहीतरी, दोनच ड्रेस, बाकी तर शॉर्ट वगैरे ह्याच्यावरती होतो मी. तर चला आता निघू. चलो चलते, एन्जॉय करो ट्रिप ब्लॉग. बघा रूम, खाली पण रूम आहेत ह्या अशा. डायनिंग एरिया इकडचा आणि तिकडे पाठीमागं पण बसायला जागा आहे दिवांतमध्ये. नारळाची सुपारीची झाडं सगळी, इथं आंघोळची वगैरे सगळे जेवणाची सोयींचं किचन, फुल कोकणी वाईब्स. परत एकदा आलो मासे घ्यायला. माझा आडे काय लागले बघू दे मला. मासे घ्यायला आलो परत एकदा आम्ही. अरे आव दे सर ना तिथलं. परत एकदा आलो मासे घ्यायला. मासेचे डील चालू आहे आता. आम्हाला जे मासे आता घरी नाही, संख्याला, मला आणि प्रवीणला ते मासे घ्यायला आलो. पॉपलेट, तिरमई, कोळंबी तेच घेणार आम्ही. बघू आता प्रवीण इकडे तिकडे चौकशी करतोय. बघू आता जर मोठे वगैरे असेल तर घेणार, नाही तर मग दुसरीकडं. त्या दिवशी आम्ही जिथं घेतलं तिथं चालू परत बघू, चेक करू. गडी इथं आलं तर मासे घ्यायला तरी मोबाईल सुटत नाही गाड्याचा बघा. मी 600 बोललोय फायनल, बोला. नाही 1000 आधीच बोलला असं ना. शंभर वाढून देतो, त्याच्यावर रुपये भेटला नाही बघा. नाही चला मग, परफेक्ट बोललोय मी. आले का नाही हो? मासे आले आपल्या बघा. पापलेट आणले होते ह्या गाड्यानी. बघू कसे ते मोठे आहेत का. दादा कोण कोण घेणार आहे मग सांगा ना. कोण संख्या, तुम्ही ठीक आहे. संख्या कुठे घ्या. मोठे 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 टाका. काय मोठे टाका. काय द्यायचं ते तुमचं सांगा, आम्ही द्यायचं सांगतो. नाही ती पण टाका. ती टाकत असलं तर घेणार. नाही तो पण वाटा टाकत असेल तर घेणार 400 रुपयाला, नाही तर नाही घेणार. कुठं 4 किलो माल येतो. घरी नाही 400 रुपये डील फायनल झाली ना. नाही ती 4 किलो आहे. नाही 400 देत असेल तर लगेच घेतो, नाही तर राहू दे, कॅन्सल करा मग. नाही ना
चला मग ते मासे चला का करा आपलं फायनल. 1100 रुपयाला 12 पीस. 12 पीस आहेत ना आता हां एक ह्याचं 1200 झालं टोटल. बरं चला आता आपण काय ते सुरमईची डील करू. तिसरा नंबर आता सुरमई. कुणाला पाहिजे? अयो आयो आयो आयो. तिकडल्या ह्याच्यात काढा आता. 3 दिवस झाले 3 दिवस झाले आम्हाला कोकणात. मग काय सांगा पटकन चला. आम्हाला आता आज. तुला घ्यायची ना नाही आम्ही पण म्हणलं की आता बघा शेजारी म्हणलं काही 300 घे घेतली तर दिले तर नाही एवढं कमी नाही देणार. नाही देणार. बारकी बघून एखादी बारकी कशाला पाहिजे? आहे ती तोंडावर बोलायची. किती लुटलं आपल्याला? दुसरीकडे घेतली देईल ना आपण 200-300 दिले बारकी लय बारकी ते त्यात किती एवढेच पीस होते. एक सांगा एक पीस किती देत आहे सांगा. किती बघा 1 2 3 4 4च पीस होते. 100ला एक पीस. 4च पीस होते 4-5 पीस होते. घेणार आहे का तू हा घ्यायची का तुला नाही बोलायला नाही नको ना. ते नाही पाम्या तुला घ्यायचं का ते नाही ना. काहीच बघणार नाही. फक्त नवरा नवरीला एकमेकाला आवडले विषय फायनल. त्याचा घर असो नसो बस. तिथं तुमच्याकडे इस्टेटवर सगळं असलं आमच्याकडे काय नसतात. फक्त पोरगा बिनव्यसनी बघण्याची माहिती काढून घेतोय का काय एक सांगते. एक रीतिरिवाज असतात. आता तुमच्याकडचे मुल्या बिंडा सिस्टीम आहे बरोबर आहे. कळलं पाहिजे गाण्याला पण इकडचे रीतिरिवाज कळलं पाहिजेत. त्यांनी इकडची पोरगी बघितली चालेल नाही. आमच्या गावातले पोरगी गेली भेटतो. कुठे गेलाय कोण बघतो इकडे बरं जरा असं थोडं इकडे हात खाली करू नको आता लगेच. तिथे जा माझं नाव सांग समोर दुकानात जा. काय आणि सेल करून घेतो भेटेल. सेल करायचं का? नाव काय तुमचं. विनायकने पाठवलं मला फक्त एवढंच बोला काय नाही. त्या घरात का ते हे लावलं हा, समोर काय बोलते विनायक राणे का. गपला का चल. विनायक राणे. यांचं ते हे आहे ना सासऱ्यांचं नाव. धन्यवाद दादा या. चला चला धन्यवाद. येतो पुढच्या वेळेस आल्यावर. अरे ताई लक्षात ठेवा तुमचा व्हिडिओ टाकतो युट्यूब वरती बघा. युट्यूबवर व्हिडिओ. चला आपली डील वगैरे झाली फायनल. मासे वगैरे घेऊन झालेत. जवळजवळ 1900 रुपयाला बांबू लागलाय. कोळंबी काय परवडली नाही मला असं वाटतंय आता घेऊन ते त्याची क्वांटिटी बघून बघू आता. चला घरी गेल्यावरती काय. आणि हा मासेवाला बघा मासेवाला पोरगा. हा शिवा बोलतो त्या वाचन. वडापाव वडापाव गरम वडापाव खाल्ला नाही का तुम्ही. काय हे आता वडापाव खायला. प्रवीणची अशी प्रकारे जिरलेली आहे कोकणात आलेली आता. त्याच्या सगळ्या मला वाटतं कोणतरी त्याला धोका दिला. दे धक्का दे धक्का. आज व्हिडिओ साठी केलंय की खरंच. आपण आला तर मुळशीच्या लोकेशनला. मुळशीपर्यंत पोहोचलो आपण. झाड बघ. आणि अशा तऱ्हेने ट्रिप संपलेली आहे बघा. तसे काय गावात जाऊन तिकडे ते बघा
हे उतरे बघा आता 2 पिशव्या एखाद्यातली कापडी पिशवी गावाकडून सामान घेऊन आलं त्याचं कोकणातून आणि दिस इज माय बॅग. कोकणचो रुबा भारी माझ्या कोकणचो बाई तो रो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी